या संमेलनाचं सदिच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड साहेबांना विनंती करतो, कारण ते नामवंत साहित्यिक पण आहे. आदरणीय गायकवाड सर. आदरणीय डॉक्टर साळुंके सर, गणेश देवी सर, मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या प्रमाणावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अनिसवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोते हो. खरं म्हणजे सांगली हे मला असं वाटतं महाराष्ट्राला दिशा देणारं ठिकाण आहे. आणि सांगलीमध्ये ज्यांचं बालपण गेलं ते डॉक्टर गणेश देवी यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. पण मी आपल्या माहितीसाठी 2 गोष्टी सांगणार आहे. यावर्षी स्मशानभूमीमध्ये अमावस्येच्या रात्री जाण्यासाठी मी एक उपक्रम सुरू केला, जो 35 वर्षापूर्वी डॉक्टर दाभोळकरांनी एक प्रयत्न केला होता. आणि खास डॉक्टर ND पाटील याला मागच्या कार्यक्रमाला हजर होते आणि जो सुमारे 3,500 लोक रात्रीच्या वेळी स्मशानात हजर होते. प्रॅक्टिकली जमिनीवर उतरून प्रशासनसुद्धा आपल्या सगळ्या कार्यात आहे, हे जनतेला दिसावं असा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की एवढा दुष्काळ आहे आणि लातूरपर्यंत पाणी आम्ही पोहोचवत आहोत. एकीकडे 150 टँकर चालू आहेत. या सगळ्यामध्ये आमचा जिल्हा यावर्षी नुसता शांततापूर्व राहिला नाही, तर मला असं वाटतं की उपसा जलसिंचन योजनांमध्ये सुद्धा आम्ही 30 वर्षानंतर लोकांना पैसे भरायची सवय लावली आणि शेतकऱ्याला स्वाभिमानी करायचा पण आमचा याच्यातनं प्रयत्न राहणार आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं प्रागतिक विचार लोकांच्यामध्ये रुजवण्यासाठी प्रशासन नक्की आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. एवढा निरोप देण्यासाठी मी मुद्दाम हजर राहिलो असं म्हणायला काही हरकत नाही. मी सगळ्या आपल्या संमेलनाला आणि 2 दिवसामध्ये होणाऱ्या बऱ्याचशा व्याख्यानांना स्वतः हजर राहण्याचा पण प्रयत्न करणार आहे. ही चळवळ ही संपूर्ण देशाला मला असं वाटते मार्गदर्शक ठरेल आणि ती इथून पुढे जास्त जोमाने वाढेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.